नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म मध्ये। मी अखिल सर, संचालक एमपीएससी हब अकॅडमी। आपण आज समाज सुधारक ही सिरीज आपण घेतलेला होता। आता आपण वन लाइनर सिरीज घेणार आहोत, ज्यामधून तुमचे काही कन्सेप्ट असतील ते क्लिअर होतील। ठीक आहे, आणि जसेच तसे प्रश्न सुद्धा तुम्हाला पडण्याची शक्यता आहे परीक्षेमध्ये। आपण थोडक्यात बघणार आहोत आणि थोडाफार मी एक्सप्लेन करून देईल। लक्षात बघा, इतिहासाबद्दल आपण बोलतो आहे। इसवी सन 1910 मध्ये अलाहाबाद येथे या सभेची स्थापना झाली। कोणत्या सभेची रे? हिंदू महासभेची स्थापना 1910 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी झालेली आहे। ठीक आहे, त्यानंतर तरुण मराठा पक्ष कोणी स्थापन केला? आता तरुण मराठा पक्ष हा ब्राह्मणोत्तर चळवळीचा पक्ष आहे। कशाचा रे? ब्राह्मणोत्तर चळवळीचा पक्ष आहे। हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे। आणि तो कोणाचा आहे रे? केशवराव मारुतीराव जेधे यांचा तो काय आहे रे? पक्ष आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? दादोबा पांडुरंग तळखरकर। आपण शिकल्याप्रमाणे 1844 ला मानव धर्म सभेची स्थापना झाली आणि त्या स्थापना कोणी केली? दादोबा पांडुरंग तळखरकरांनी केली। आणि कुठे केली रे? तर ते सुरत मध्ये केली। कुठे रे? सुरत मध्ये केली। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे हे एक्स्ट्रा माहिती तुम्हाला सांगतो आहे। ठीक आहे, त्यानंतर सार्वजनिक सभेची स्थापना 1870 पूर्वीचे नाव काय होते? सार्वजनिक सभेचे 1870 पूर्वीचे नाव काय होते? तर ते पुना असोसिएशन होते। म्हणजे पुना असोसिएशनची स्थापना कधी झाली? तर ते 1867 रोजी झाली। कधी झाली रे? 1867 रोजी झाली। आणि त्याला नवीन नाव काय देण्यात आलं 1870 ला? सार्वजनिक सभा। आणि त्याच्या आधी 1867 ला पुना असोसिएशन म्हणून त्याला आपण म्हणतो। आणि हे कोणी स्थापन केलं होतं रे? ग वा जोशी। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। कोणी स्थापन केलं होतं? ग वा जोशी यांनी स्थापन केलेलं होतं। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बॉम्बे असोसिएशन 1852 मध्ये स्थापन झाली। त्यावेळेसचे पहिले सरचिटणीस कोण होते? तर ते कोण होते रे? डॉक्टर भाऊदाजी लाड होते। कोण होते? डॉक्टर भाऊदाजी लाड होते। आणि या बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर आपल्याला सांगता येते नाना शंकर शेठ। कोणी केली रे? नाना शंकर शेठ। त्याच्यामध्ये दादाबाई नौरोजी पण होते। हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। आणि सरचिटणीस पहिले डॉक्टर भाऊदाजी लाड होते। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर सरचिटणीस कोण होते रे? भाऊदाजी लाड होते। आणि त्यामध्ये अध्यक्ष म्हणून जर विचारला है ना, कार्यकारी अध्यक्ष, तर आपल्याला जमशेदजी जिजाबाई सुद्धा सांगता येते। ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कधी सुरू झाले? 1884 ला। कोण है ना? कधी झाले रे? 1884 ला। आणि याच बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या माध्यमातून म्हणजे जे कार्य काँग्रेसच्या जे स्थापना झालेली आहे, त्या काँग्रेसच्या स्थापनेवेळेस यांना काय देण्यात आलेलं होतं रे? सहकार्य करण्यासाठी बॉम्बे प्रेसिडेन्सीलाच कार्य करण्यात आलेलं होतं। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली? मी सांगितलं होतं त्या दिवशी। कोणी केली रे? डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी विकसित केली। ज्ञान प्रसारक सभा स्थापना कधी झाली? तर 1848 ला झाली। आणि ते कोणी केली? तर ते केली दादोबा पांडुरंग तळखरकर। कोणी केली रे? दादोबा पांडुरंग तळखरकरांनी केलेली आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। लक्षात। त्यानंतर पुढे हे वन लाइनर खूप इम्पॉर्टंट आहे ना। 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग तळखरकर यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या समाजाची निर्मिती झाली रे? प्रार्थना समाज। कोणत्या वर्षी रे? 1867 रोजी। यामध्ये आपल्याला सांगता येतात न्यायमूर्ती रानडे असतील, चंदावरकर असतील, आणि अजून पांडुरंग तळखरकर असतील, भास्करराव असतील। हे सर्व आपल्याला इथं कार्य करताना दिसतात रे। लक्षात। आणि या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून एक वृत्तपत्र येत होतं, त्याला मुखपत्र म्हणतो आपण। मुखपत्र, त्याचं नाव होता सुबोध पत्रिका। आणि प्रार्थना समाजाचा व्यासपीठ म्हणून काम करणारा वृत्तपत्र रे इंदू प्रकाश। आणि इंदू प्रकाश वृत्तपत्र कोणाचा होता रे?
विष्णुशास्त्री पंडितांचा, आणि विष्णुशास्त्री पंडितांचा वृत्तपत्र असल्यामुळे त्याच्यामध्ये लिखाण कोण करत होते? न्यायमूर्ती रानडे असतील, चंदावरकर असतील, आणि हे लिखाण आपल्याला करताना दिसतात. पुढे 1890 मध्ये पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस कोण होते रे? गोपाळ कृष्ण गोखले. हे लक्षात घ्या. पण हे आपल्याला सांगता येतात की 1890 मध्ये पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. 1902 मध्ये बंगालमध्ये कोणत्या पंथाची स्थापना झाली रे? शिवाजी पंथाची स्थापना झाली. लक्षात ठेवायचं. सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या 2 व्यक्तीने पाठिंबा दिला? 1823 रोजी पत्रव्यवहार करण्यात आलेला होता. ओके. त्यावेळेवर राजाराम मोहन राय व नाना शंकर सेठ हे 2 व्यक्ती होते, त्यांनी पत्रव्यवहार केलेला होता. त्यानंतर बघा, शारदा सदनची पहिली विद्यार्थिनी आनंदीबाई होते, पण स्थापना कोणी केलेली होती? आता आनंदीबाई कोणाचे पत्नी आहेत रे? महर्षी कर्वे. महर्षी कर्वे यांचे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पत्नी आहेत आनंदीबाई. त्यांना आपण गोदूबाई सुद्धा म्हणतो. लक्षात. आणि ते शारदा सदन हे स्थापना कोणी केलेलं आहे? पंडिता रमाबाई यांनी स्थापना केलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे बालविवाह व लादलेल्या वैधव्य या विषयावर कोणी लेख लिहिला? बालविवाह व लादलेल्या वैधव्य या विषयावर कोणी लेख लिहिला रे? तर बैरामजी मलबारी यांनी लेख लिहिलेला आहे. कोणी रे? बैरामजी मलबारी. ओके. 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन राय यांनी केली. कधी, कोणत्या वर्षी? 1828 मध्ये. राजाराम मोहन राय यांचे 2 वृत्तपत्र सुद्धा होते, माहिती आहे का तुम्हाला? 1821 ला संवाद, कौमुदी हा बंगाली भाषेमध्ये होता, आणि 1822 ला मिरातुल अखबार नावाचा वृत्तपत्र होता, तो पर्शियन भाषेमध्ये होता. कोणत्या भाषेमध्ये? पर्शियन. हे लक्षात ठेवायचं. ओके. राजाराम मोहन राय यांचं. त्याच्यानंतर पुढे 1852 मध्ये, ठीक आहे, 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली. इथं काय विचारलेलं होतं की बॉम्बे असोसिएशनचे चिटणीस विचारले होते. इथं भाऊदाजी लाड होते, आणि 1852 ला बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली कोणी केली? नाना शंकर सेठ असतील, त्याच्यानंतर दादाबाई नवरोजी असतील. ठीक आहे. प्रार्थना समाजाचा मुखपत्र कोणता होता? सुबोध पत्रिका. आता सांगितलं. लक्षात. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर कधी केली? सरळ फॅक्च्युअल प्रश्न. सरळ पोलीस भरतीला असले प्रश्न असतात, कंबाईनला असले प्रश्न असतात, MPSC ला असले प्रश्न असतात. लक्षात. पण UPSC ला असले असतात का रे? असले नसतात. UPSC ला सांगतो मी कसे असतात. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? कोणते होते रे? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधू. दीनबंधूची स्थापना कधी झाली? तर 1877 रोजी. हे दीनबंधूची स्थापना झालेली आहे 1877 रोजी. आणि या दीनबंधू नावाचा वृत्तपत्र होता, त्या वृत्तपत्राचे संपादक म्हणून कोण कार्य करत होते? कृष्णराव भालेकर. कोण होते रे? कृष्णराव भालेकर. आपल्याला सांगता येतात. त्याच्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. महिला आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी केली. कोणी केली रे? पंडिता रमाबाई यांनी केली. हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक, सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते रे? नारायण कडलक. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 रोजी झालेली आहे. 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. आणि या सत्यशोधक समाज कोणी स्थापन केलेला आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेला आहे. नारायण कडलक हे त्याचे काय होते रे? कार्यवाहक होते. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लव ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचे होते? तर हे होते प्रार्थना समाजाचे. हे लक्षात ठेवायचं. कोणत्या समाजाचे होते? प्रार्थना समाजाचे होते. पुढे पुणे सार्वजनिक सभेचे महत्वपूर्ण संस्थापक कोण होते? गणेश वासुदेव जोशी. त्यांना आपण ग जोशी म्हणतो. पुणे सार्वजनिक सभा स्थापना माहिती आहे, सांगितलं होतं.
पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 1867 आणि त्याला सार्वजनिक सभा मग 1870 ला म्हटलं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सर्वप्रथम कोणता सण साजरा केला? गणेश उत्सव. कधी? 1893 रोजी. हे लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर 1906 ला डिफरन्स क्लास मिशनची स्थापना कोणी केली? वीरा शिंदे. कशासाठी? दलितांच्या उद्धारासाठी. लक्षात ठेवायचं. कोणी केली? वीरा शिंदे यांनी केली. स्वातंत्र्य मजूर पक्षाची 1936 मध्ये स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कधी केली? 1936 मध्ये. हे लक्षात ठेवायचं. पुढे अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा कोण होत्या? तर महाराणी चिमणाबाई साहेब गायकवाड होत्या. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतीलच. डेक्कन राईट समाज ही संस्था कोणी स्थापन केली? अण्णासाहेब लठ्ठे यांनी स्थापन केली. लक्षात ठेवायचं रे. त्यानंतर सन 1927 मध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सुरू केलेल्या बहिष्कृत भारत हे काय होते? हे पाक्षिक होते. काय होते रे? पाक्षिक होते. पाक्षिक म्हणजे रे 15 दिवसातून निघणारे वृत्तपत्र. लक्षात, हे लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर निष्काम कर्ममठ, निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. बहिष्कृत हितकरणी सभा कोणी स्थापन केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली. बहिष्कृत हितकरणी सभा स्थापन कधी झाली? बहिष्कृत हितकरणी सभा स्थापन कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि बहिष्कृत हितकरणी सभा स्थापन कधी झाली? तर 1924 ला झाली. हे लक्षात ठेवायचं. आणि याच सभेचे वाक्य होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा जो वाक्य आहे, हा वाक्य बहिष्कृत हितकरणी सभेचा आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आपल्याला. हे लक्षात ठेवायचं. डॉक्टर क्यारे 1805 मध्ये कोणत्या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले? मराठी भाषेचे व्याकरण त्यांनी प्रसिद्ध केले. हे लक्षात ठेवायचं. कोणाच्या नेतृत्वाखाली टिळक व आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली? त्यामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर असतील, आगरकर असतील आणि टिळक असतील. हे तिन्ही लोकांनी स्थापन केलेली आहे रे न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूल आपल्याला पुण्यामध्ये दिसते. ठीक आहे, पुण्यामध्ये दिसते. लक्षात ठेवायचं. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठी विधेयक 1911 मध्ये इम्पेरियल काउन्सिल मध्ये यांनी मांडले. गोपाळ कृष्ण गोखले यांनी ते विधेयक मांडलेले होते. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे 1911 मध्ये मांडले. त्याचा फायदा इकडे खूप वर्षानुवर्ष आपण जर विचार केला तर शिक्षणाच्या बाजूने तर प्राथमिक शिक्षणाला चालना हे बऱ्याच वर्षांनी आपल्याला मिळालेली दिसते. हे लक्षात घ्या. पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये कोणी स्थापन केली? पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केली. कधी? 1848 ला. लक्षात ठेवायचं. आणि अस्पृश्यांसाठी पहिली मुलींची शाळा कधी स्थापन केली? तर 1852 ला. हे लक्षात ठेवायचं. ओके. पुढे महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते होते? दर्पण. 6 जानेवारी 1832 रोजी ते स्थापन झालेले आहेत. कोणता वृत्तपत्र रे? दर्पण. दर्पणचा असा मजकूर होता बघा. हा वृत्तपत्र आहे. मराठी आणि इंग्रजी असं 2 मजकुरात तो यायचा. मराठीमध्ये लिखाण कोण करायचे? भाऊ महाजन. आणि इंग्रजीमध्ये रे स्वतः बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर. हे लक्षात ठेवायचं. असं मजकूर असायचा तो. ओके, कळालं का? त्यानंतर 1876 मध्ये ज्यांनी मुंबईत पहिली रात्रशाळा सुरू केली ते होते भिकोबा लक्ष्मण चव्हाण. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढे महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ यांनी सुरू केलेली आहे. गोपाळ हरी देशमुख यांनी स्थापन. यांना आपण टोपण नाव काय देतो? लोकहितवादी. यांचं टोपण नाव काय आहे? लोकहितवादी. लक्षात ठेवायचं. विचारू शकतात टोपण नाव. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखलं जातं? कर्मवीर भाऊराव पाटलांना ओळखलं जातं. ठीक आहे, रयत संस्थेचे संचालक. पुढे कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कोणी सुरू केल्या? छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केल्या. आलं लक्षात.
त्यांनी मराठा बोर्डिंगची पण स्थापना केलेली आहे. काळ हा वृत्तपत्र कोणाचा आहे? शिवराम परांजपेचा आहे. हा काळ हा वृत्तपत्र सुद्धा ब्राह्मणोत्तर चळवळीचं वृत्तपत्र आहे, लक्षात ठेवायचं. नारायण मेघाजी लोखंडे हे कोणत्या वृत्तपत्राचे लिखाण करायचे? दीनबंधू वृत्तपत्राचे लिखाण करायचे. अरे कोणत्या साली करायचे? तर 1890 मध्ये करायचे. आणि या वृत्तपत्र 1890 मधून तो मुंबईमधून निघत होता. कुठून रे? मुंबई, हे लक्षात ठेवायचं. आणि हाच दीनबंधू वृत्तपत्र पुण्यातून निघत होता. त्याचे संपादक कोण होते? कृष्णराव भालेकर. तो कधी निघायचा? 1877 ला. लक्षात, हे लक्षात ठेवायचं. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेल्या शतपत्रे कोणत्या मासिकेतून प्रसिद्ध होत होते रे? तर प्रभाकर वृत्तपत्रातून ते प्रसिद्ध होत होते. आणि प्रभाकर वृत्तपत्र कोणाचं आहे रे? तर तो आहे भाऊ महाजन. आणि भाऊ महाजन आपण कुठे आता बघितलं होतं? दर्पण वृत्तपत्रामध्ये, जे इंग्रजीमध्ये ते मराठीमध्ये ते लिखाण करायचे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर दिनमित्र हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मुकुंदराव पाटील ना. हा सुद्धा वृत्तपत्र ब्राह्मणोत्तर चळवळीचं वृत्तपत्र आहे. 1789 मध्ये सुरू झालेल्या मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? बॉम्बे हेरॉल्ड. यावर सुद्धा आयोगाचा प्रश्न आहे, MPSC ला प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले वृत्तपत्र कोणते होते रे? मूकनायक. कोणत्या वर्षी निघाले रे? 1920 मध्ये निघाले. आणि या वृत्तपत्राला मदत करणारे कोण होते रे? तर शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना मदत केलेली आहे. किती रुपयाने रे? तर 2500 रुपयांनी. लक्षात, म्हणजे एका प्रश्नावरून आपण अनेक इन्फॉर्मेशन घेतो. म्हणजे कसं आहे की एखादा प्रश्न स्वतंत्ररित्या येऊ शकतो, मी बोललेला शब्द सुद्धा प्रश्न स्वतंत्ररित्या येऊ शकतो, हे लक्षात घ्या. केसरी आणि मराठा वृत्तपत्र कोणी सुरू केले? लोकमान्य टिळकांनी सुरू केले, हे लक्षात घ्या. केसरी आणि मराठा वृत्तपत्र कोणी सुरू केले? लोकमान्य टिळकांनी सुरू केले. केसरी वृत्तपत्र मध्ये लिखाण कोण करायचे? तर आगरकर करायचे. आणि मराठामध्ये लिखाण कोण करायचे? तर ते लोकमान्य टिळक करायचे. केसरी वृत्तपत्र हा मराठीतून निघायचा आणि मराठा वृत्तपत्र हा इंग्रजीतून निघायचा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. पुढे सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 1888 मध्ये, लक्षात ठेवायचं. हे वृत्तपत्र कोणी सुरू केले रे? गोपाळ कृष्ण आगरकर यांनी, गोपाळ गणेश आगरकर यांनी. कोणी? गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेले आहेत. आणि या सुधारक वृत्तपत्राचा एक नाव आहे ज्याला आपण ब्रीदवाक्य म्हणतो. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. या सुधारक वृत्तपत्राचे ते ब्रीदवाक्य आहे जे आगरकरांनी केलेले आहेत, लिहिलेले आहेत. ठीक आहे. 1857च्या संग्रामाची तारीख ही निश्चित करण्यात आलेली होती 31 मे. ठीक आहे. स्वातंत्र्य संग्रामाची तारीख 31 मे, पण त्या रोजी ते झालेली नव्हतं, आलं लक्षात. त्यानंतर पुढे बघूया. 1857च्या उठावाच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणी उठावाला जनतेचे समर्थन मिळाले? अवध प्रांत आणि शहाबाद जिल्हा. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर एनफिल्ड रायफलचे प्रशिक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिले जाणार होते? डमडम, अंबाला व सिलायकोट. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे आपले पुस्तक कुठून व केव्हा प्रकाशित केले? तर ते लंडन वरून 1890 मध्ये प्रकाशित केले, हे लक्षात घ्यायचं आहे. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे आपले पुस्तक 1909 मधून त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. कोणत्या इंग्रजी अधिकाऱ्याने उठाव कर्त्यांचा ताब्यातून कानपूर परत मिळवलेले आहेत? तर कॉलिंग कॅम्पेबल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. 1857च्या उठाव दरम्यान ग्वाल्हेरचे मंत्री कोण होते रे? तर दिनकरराव जवळकर होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मराठी व्यक्ती होते, लक्षात ठेवायचं, प्रश्न येईल. तात्या टोपे यांना फाशी कधी देण्यात आली? 18 एप्रिल 1869 ला. ठीक आहे, 59 ला. ठीक आहे, 18 एप्रिल 1859 ला ते देण्यात आली. लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व यांनी केले होते? अवधच्या बेगम यांनी केलेले होते. ठीक आहे. 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? तर नानासाहेब पेशवे यांनी आश्रय घेतलेला होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. द ग्रेट रिलिबियन हे पुस्तक कोणी लिहिले? अशोक मेहता यांनी लिहिले. कोणी लिहिले? अशोक मेहता यांनी लिहिले. 1857च्या उठावात स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले गेलेले होते?
तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना, विदा सावरकर यांना संबोधले गेलेले होते. 1857च्या उठावादरम्यान कोणत्या उठावकर्त्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतलेला होता? तर नानासाहेब होते आणि सोबत बेगम हजरत महल होते. ठीक आहे, हे दोन व्यक्ती होते, एक नानासाहेब होते आणि एक बेगम हजरत महल होते. या ठिकाणी 1857च्या उठावास महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरुवात झाली. तर कोणता जिल्हा होता तो? सातारा जिल्हा होता. लक्षात ठेवायचं, डायरेक्ट प्रश्न येईल. भारताचा गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले व भारताचे पहिले व्हॉइसरॉय कोण होते? तर ते 1858 मध्ये लॉर्ड कॅनिंग होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जसं आपण विचार केला 1765 मध्ये पहिला बंगालचा गव्हर्नर तो होता रॉबर्ट क्लाइव्ह. कोण होता रे? रॉबर्ट क्लाइव्ह. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. 1765 ला कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह होता पहिला गव्हर्नर. त्याच्यानंतर 1872 रोजी वॉरन हेस्टिंग आला, तो झाला बंगालचा गव्हर्नर जनरल. कोण झाला रे? बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. त्यानंतर 1833 ला कोण आला रे? 1833 ला कोण आला? विलियम बेंटिंग. तो भारताचा पहिला गव्हर्नर झाला. 1833 ला भारताचा पहिला गव्हर्नर कोण झाला? विलियम बेंटिंग झाला. आणि त्याच्यानंतर व्हॉइसरॉय पद आला, तो आला 1858 ला. समजलं? कळालं का? पुन्हा एकदा सांगू. 1765 ला रॉबर्ट क्लाइव्ह आला, जो पहिला बंगालचा गव्हर्नर होता. त्याच्यानंतर 1772 ला वॉरन हेस्टिंग आला, तो बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल 1833 रोजी झाला आणि 1858 रोजी व्हॉइसरॉय हा पद आला. आणि ते पहिले कोण होते व्हॉइसरॉय? लॉर्ड कॅनिंग होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, समजलं का? पुढे 1889च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला प्रतिनिधी कोण होत्या? तर ते होते पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर होत्या. लक्षात ठेवायचं, प्रश्न येतो. ओके, पुढे काँग्रेसच्या 1885च्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. आणि हा अधिवेशन कुठे भरला रे? मुंबईमध्ये. हे लक्षात ठेवायचं. भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1886च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादाबाई नौरोजी. हा अधिवेशन कुठे भरला रे? कोलकातामध्ये. हे लक्षात ठेवायचं. इंडियन नॅशनल युनियन ही संस्था कोणी व केव्हा स्थापन केली? एवो ह्यूम यांनी स्थापन केली 1884 मध्ये. आणि हा जो नॅशनल काँग्रेस हा नाव कोणी दिला? न्यायमूर्ती रानडे यांनी दिला. लक्षात ठेवायचं. भारतीय राष्ट्रीय सभेचे सचिव कोण होते? दिनशा वाच्छा. हे लक्षात ठेवायचा, प्रश्न येईल. ठीक आहे, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेले आहेत? तर ते अलाहाबाद अधिवेशनाला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय केलेले आहेत रे? प्रयत्न केलेले आहेत की अधिवेशन होऊ नये. पुढे बघा, काँग्रेस अधिवेशनाचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? गद्दुद्दीन तय्यबजी. लक्षात ठेवायचं, कोण होते? गद्दुद्दीन तय्यबजी. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? तर तो लाहोरच्या संमत करण्यात आला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांच्या समोर कोणाचा आदर्श होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. हे क्रांतिकारी चळवळीचा टॉपिक आहे हा. ठीक आहे. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? वासुदेव बळवंत फडके. लक्षात ठेवायचं, कोण होते रे? वासुदेव बळवंत फडके होते. 21 डिसेंबर 1990 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या होत्या? अनंत काणेरे यांनी गोळ्या झाडलेल्या होत्या. चापेकर बंधूंनी कमिशनर रेड ची हत्या केलेली होती. तर कोणी? दामोदर व बाळकृष्ण. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. सन 1900 मध्ये नाशिक मध्ये स्थापन झालेल्या मित्रमेळा संघटना कोणी स्थापन केलं होतं? तर स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि मग मित्रमेळाची रूपांतर कशामध्ये झालं? अभिनव भारत. कधी? 1904 मध्ये अभिनव भारतामध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले? एडन. लक्षात ठेवायचं. 16 ऑक्टोबर 1899 रोजी पैसा फंड सोसायटीची स्थापना व नोंदणी कोणी केलेली आहे? अनंत दामोदर काळे यांनी केलेली आहे. असंच कुठून तरी हुडकून प्रश्न आयोग काढत असते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा, ओके. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातलेला होता? तर तो होता धामारी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं.
वासुदेव बळवंत फडके या खात्यातील लिपिक होते, तर ते पहिले रेल्वे खात्यातील लिपिक होते, ठीक आहे, आणि नंतर ते टपाल खात्यातील लिपिक होते. असाही प्रश्न विचारलेला आहे की पहिले कोणत्या खात्यात लिपिक होते, तर ते होते रेल्वेमध्ये आणि त्याच्यानंतर टपालमध्ये. कर्जन वाहिनीची हत्या कोणी केली, तर मदनलाल दिगरा यांनी केलेली आहे. अभिनव भारत संघटना कोणी स्थापन केली, विदा सावरकर. कधी स्थापन केली, 1904 रोजी. सन 1940 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली. कोणाच्या अध्यक्षतेखाली, श्री रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे व अध्यक्ष कोण होते, तर ते मुंबईमध्ये ते स्थापना झाली आणि शंकरराव देव हे ते अध्यक्ष होते. यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते, तर प्रेमचंद्र रायचंद्र यांना म्हटलं जातं, ठीक आहे. त्यानंतर 1910 मध्ये मुंबई येथील अस्पृश्य निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते, तर सयाजीराव गायकवाड होते. लक्षात ठेवायचा, खूप इम्पॉर्टंट आहे. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाला. कुठे रे, पुणे या ठिकाणी सुपेमध्ये, ठीक आहे. पुणे आणि नगरमध्ये ते शेतकऱ्यांचा उठाव व्हायचा. कुठे, पुणे आणि नगरमध्ये. खतपोडीचे बंड सुद्धा शेतकऱ्यांचा उठाव, दख्खनचे दंगे हे सगळे 1875 ला झालेले आहेत. लक्षात ठेवायचं. हा, खतपोडीचे बंड कोणी केलेले आहेत, खतपोडीचे बंडामध्ये नेतृत्व कोणी केलेले आहेत, तर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी नेतृत्व केलेले आहेत. आणि तुमचे दख्खनच्या दंग्याचे नेतृत्व कोणी केलेले आहेत, तर गवा जोशी यांनी केलेले आहेत, ठीक आहे. माणगाव येथील परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करावे असे कोणी सांगितले, तर छत्रपती शाहू महाराजांनी सांगितले. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. 1875 मध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि नगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या बंडाला असे म्हटले, काय म्हटले, दख्खनचे दंगे. आताच तुम्हाला सांगितलं, ओके, काय म्हटले, दख्खनचे दंगे. 1911 मध्ये नामा जोशी यांनी या संस्था स्थापन केल्या, सोशल सर्व्हिस लीग. कधी, 1911 मध्ये. मुंबई गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केली, नामा लोखंडे. हे लक्षात ठेवायचं. आयटक म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते, लाला लजपत राय होते. हे लक्षात ठेवायचं. अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली रे, महात्मा गांधी यांनी केलेली आहे, ठीक आहे. लोकसभेसाठी कर्वे यांनी या संस्थेची स्थापना केली. कोणती संस्था, निष्काम कर्ममठाची स्थापना. टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला रे, मंडाले, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाला किंवा कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिलेली आहे, तर ते दिलेली आहे प्रॉब्लेम ऑफ द रुपी, 1923, ठीक आहे. म्हणजे इथं आहे. आणि याच वृत्तपत्राच्या याच प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकाच्या माध्यमातून आज आरबीआय स्थापना झालेली आहे, ठीक आहे. आरबीआयची स्थापना 1757 ला झालेल्या प्लासीच्या लढाईत खालीलपैकी कोणाचा प्रभाव होता, सिराजुद्दौला. लक्षात आलं. राष्ट्रीय सभेचे पहिले ब्रिटिश अध्यक्ष कोण होते, जॉर्ज यूल होते. आपेगाव येथे खालीलपैकी कोणत्या संताचा जन्म झालेला आहे, समर्थ रामदासांचा. पुढे, पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि बाबासाहेब आंबेडकर हे तीनही गोलमेज परिषदेमध्ये हजर होते. स्वराज्य पक्षाने कोणत्या वर्षी झालेल्या निवडणुकीत सहभाग घेऊन 48 जागा जिंकल्या होत्या, तर ते आपल्याला 1923 साली आपल्याला सांगता येतात. स्वराज्य पक्षाने ते जागा जिंकलेल्या होत्या. सम्राट अशोक खालीलपैकी कोणत्या सम्राटाचा मुलगा होता, सम्राट अशोक खालीलपैकी कोणत्या सम्राटाचा मुलगा होता, तर तो बिंदुसार, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. 1498 या वर्षी भारतात आलेल्या वास्को द गामा हा कोणता खलाशी होता, पोर्तुगीज होता. हे लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा त्याने भारताचा शोध लावला, हा ना, ते लक्षात ठेवायचं. फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला, सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला. कानपूर येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले, बहादूर शाह जफर यांनी स्थापन केले. किती महत्वाचे आयएमपी आहेत बघा, तुम्हीच बघा रे, किती महत्वाचे वन लाईनर आहेत, जेणेकरून हे असले प्रश्न तुम्हाला म्हणजे हुडकून काढून दिलेले आहेत मी, की हे प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. हेच येतील हे शाश्वती नाही, पण असेच येऊ शकतात हे शाश्वती आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवा. महात्मा गांधीजी यांनी चंपारण्यातील पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी यशस्वी झाला, 1917 ला. हे लक्षात ठेवायचं. एकूण किती गोलमेज परिषद लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या रे, 3. हा प्रश्न एमपीएससी ला आलेला आहे. किती होत्या, 3. अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र कोणी सुरू केले, शिशिर कुमार घोष यांनी स्थापन केलेले आहेत, सुरू केलेले आहेत. सत्यप्रकाश हा ग्रंथ हा ना समाजाचा महत्वाचा ग्रंथ आहे.
सत्यार्थ प्रकाश आहे, सत्यप्रकाश नाही सत्यार्थ प्रकाश आहे, तर तो आर्य समाजाचा. सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टने झाली. कधी रे? 1774 ला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. यातील पहिले जे मुख्य न्यायाधीश होते ते होते इलियास इम्पे होते, हे लक्षात ठेवायचं. जस्टिस ऑफ द पीस कोणाला देण्यात आलं? जगन्नाथ शंकर शेट यांना देण्यात आलं. मुंबईचा अभिनिष्ठ सम्राट कोणास म्हणतात? कोणास? जगन्नाथ शंकर शेट. आणि हा मुंबईचा अभिनिष्ठ सम्राट कोणी म्हटलेला आहे? आचार्य अत्रे यांनी म्हटलेला आहे. आर्य कोणाला म्हणतात? बाळशास्त्री जांभेकर आणि विनोबा भावे यांना आर्य म्हणतात, त्यांचं टोपण नाव आहे, लक्षात ठेवायचं. आर्य कोणाला म्हणतात? भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मराठीतील पहिले पत्रकार कोण रे? विनोबा भावे. प्रश्न येऊ शकतो स्वतंत्ररित्या, विनोबा भावे. विदर्भाचे भाग्यविधाता कोणाला म्हणतात? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना म्हणतात. भारतीय प्रबोधनाचे जनक राजा राममोहन रॉय यांना म्हटलं जातं. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते कोणास म्हटले जाते? दादाभाई नौरोजी. भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक न्यायमूर्ती रानडे यांना म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते कोण होते? दादाभाई नौरोजी. ठीक आहे. हिंदुस्थानाचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. हडप्पा आणि मोहनजोदारो कोणत्या प्रकारची शहरे होती रे? धार्मिक शहरे होती. आणि चंद्रगुप्त पहिल्या कारकिर्दीत सुरुवात झाली ते कधी रे? 319व्या इसवी सनामध्ये ते सुरुवात झालेली आहे. भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते होते? तर ते मौर्य साम्राज्य होते. गुप्त वंशाचा संस्थापक कोणाला म्हणतात? श्री गुप्ता यांना म्हणतात. जगातील सर्वात मोठी सभ्यता कोणती होती? तर ते सिंधू खोऱ्यातील सभ्यता होती. आणि भारताचा इतिहास किती भागात विभागला गेलेला आहे रे? तर तो 3 भागामध्ये विभागला गेला. भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास कोणता काळ होता रे? तर तो आधुनिक भारताचा इतिहास होता, आधुनिक भारताचा काळ होता. हडप्पा संस्कृती सर्वात प्रसिद्ध सील कोणता आहे? पशुपती सील आहे. सिंधू संस्कृतीचा प्रमुख आर्थिक स्रोत कोणता होता? शेती होता. हिंदू तत्वज्ञानाचा स्रोत काय होता रे? उपनिषदे होते ना. माझं काय चुकलं हे माध्यमानंतर रत्नाकर मतकरी यांच्या कोणत्या साहित्यकृतीचे आहे रे? तर जोड साहित्यकृतीचे आहे. नटरंग या कादंबरीला नायकाचे नाव आहे. कोणत्या नायकाचे नाव आहे? गुना नायकाचे नाव आहे. ठीक आहे. स्त्रियांचे प्रश्न हे आर्थिक स्तराशी जोडलेले आहेत असे कोणत्या स्त्रीवादी प्रवाहाचे म्हणणे आहे रे? तर मार्क्सवादी स्त्रीवादी यांचे आहेत. भारताच्या संदर्भात दलित स्त्रीवादी मांडणी कोणी केलेली आहे? तर शर्मिला रेगे यांनी केलेली आहे. ओके, चला धन्यवाद.